ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला असून आज दुपारी 12 वाजता वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा होणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागावाटप पूर्ण झालं असून यामध्ये कुठेही रस्सीखेच नसल्याचंही राऊत म्हणाले। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर यासह पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेच्या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। याचवेळी सत्कार सोहळ्यातनं उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। काय म्हणाले शिंदे पाहूया। तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं। बरोबर आहे। त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता है। आणि म्हणून सच्चा जीता, हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। आपण लोकांचं घेणारे नाही, देणारे लोक आहोत। आधीचे लोक काय करायचे माहित आहे हा? आणि म्हणून मी सांगतो, ते घेणारे होते काय, ते रहमान डकत काय, बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है, बेईमानों के छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है। रहमान डकैत ये याद रखना, या धुरंधर खड़ा है। तर बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण झाल्याचं कळत आहे। महायुतीमध्ये उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा पूर्ण होणार आहे। तर रात्री बांद्रा रंगशारदा या ठिकाणी जवळपास 3 तासांपेक्षा जास्त वेळ ही बैठक चालली। जागा वाटप म्हणजे कुणाला किती जागाबाबत मिळणार या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता घोषणा करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात ही सखोल चर्चा झाली आहे। 227 जागांच्या बाबतीत संपूर्ण महायुतीची आमची चर्चा झालेली आहे। 227 जागेवर महायुतीच लढणार हा निर्णय यापूर्वीच आम्ही घेतलेला आहे। याचं गणित तुम्हाला 1-2 दिवसातच कळेल, कारण आता 227 जागांच्या बाबतीत सर्व चर्चा आमच्या झालेल्या आहेत। 200 जागा तर यापूर्वीच आम्ही फायनल केलेल्या आहेत। 27 ज्या जागा आहेत 1-2 दिवसात जी रणनीती आहे, कॅन्डिडेट कोण असणार या संदर्भातला चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय होईल। शिवसेना भारतीय जनता पार्टीची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जागा वाटपाची चर्चा ही पूर्ण झालेली आहे। साधारणतः सर्व कॅम्पेन मॅनेजमेंट, इलेक्शन मॅनेजमेंट आणि इतर गोष्टींवर चर्चा झालेली असून 200 जागांवरती सुमारे आमचं एकमत हे झालेलं आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे।